अफजल खान स्वतःला बुत शिकत म्हणवून घेतो। बुत चिकन म्हणजे? देव देवतांच्या मूर्त्या फोडणारा, त्या पवित्र मूर्त्यांच्या ठिकऱ्या करणारा। आणि त्याला या गोष्टीचा अभिमान आहे, म्हणून त्यांनी आपली वाट बदलली। त्याच्या पायाखालची वाट आता थेट तुळजापुरात जाते। आई तुळजा भवानीच्या देवळाकडे? पण तिकडे कशाला जाईल हो आऊसाहेब? देवीची आरती करायला तर जाणार नाही, तिची खणा नारळानं ओटी भरायलाही नाही जाणार। अफजल खानाला आई भवानीची मूर्ती एवढंच नाही आऊसाहेब, त्याला तमाम मराठी माणसांचा अपमान करायचा आहे, त्याच्या श्रद्धेला खिजवायचंय, त्यांच्या भावनेला सर्वां देखत सोलायचंय। अफजल खान बुत शिकन हा शब्द खरा करणार कदाचित तो आई भवानीची मूर्ती फोडली जाणारी आणि फुटली जाणारी मूर्ती ही नाही म्हणावं, ही मूर्ती फोडणारी आहे। खान जेवढ्या मूर्त्या फोडेल तेवढे या सह्याद्रीचे पाषाण पुन्हा मूर्त्या होण्यासाठी सज्ज होतील, हे खानास माहित नाही। खानास तेही लवकर कळेल, पण हुशार निघाला हा खान। आता तो काय पवित्र घेतो ते बघायला पाहिजे। त्यापेक्षा तो जे करेल त्यात आपण अडथळा आणूया। राजे, आमच्यासाठी एक करा। तुळजापुरात कदमराव भोपळे आणि पाळेकर हे देवीचे पुजारी आहेत, त्यांना अंदाज द्या, अफजल खान आई भवानीची मूर्ती भंग करू शकतो, याबद्दल सावध करा। जी आऊसाहेब, आणि बहिर्जींनाही तशी कल्पना देतो, म्हणजे ते त्यांच्या पद्धतीने तयारीला लागतात। पण राजा, मी काय म्हणतो, एवढं करण्यापूर्वीच आपण फौजच घेऊन जाऊ, बस झाली शिवना भावने। नाही नेताजी, एवढ्यात चढाई नाही, खानाला डिवचण्याची ही वेळ नाही। बरोबर राजे, आजच आपले हेर पाठवा तुळजापुरास। मला काही सुधारणाच झालंय, रोज रोज नवनियम। हो ना, आपल्याला नकाशात दाखवली ती वाट वेगळी, आणि आता आपण आलोय वेगळ्या वाटेला। आलं नाही तर काय हो, राजगड कुठं राहिला, सोलापूर कुठं राहिलं, इजापूर कुठं राहिलं, काहीतरी ताळमेळ लागतोय भाई। म्हणजे आपल्याला न विचारताच निर्णय घेतले जात आहेत हो, ते काही बरं नाही। बोलणार कोण? मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? म्हणजे खान आपल्या आणि त्यांच्या लोकात फरक करतोय, तो करतोच आहे की। मला सांगा, प्रत्येक प्रमुख पदावर ह्याचीच माणसं, तोफखान्यावर ह्याचाच माणूस, घोडझाडापुढे ह्याचाच माणूस। अहो त्या पाय ओ कृष्णाजी पंत, अहो काय म्हणालोय मी, तुम्ही का गुळणी धरून बसलायसा? हो ना, तुम्ही तर खरं बोलायला हवं, खानाची रंगरेषा तुम्हाला चांगली ठाऊक। ते पहा, आपण आता सोलापूर भागात आलो आहोत। इथे तळ पडल्यावरती एक पथक जसं तुळजापूरच्या दिशेने दौडत गेलं ना, तेव्हाच मी शहारलो। का? कारण मला दिसतंय आई भवानीचं देऊळ आणि खान साहेबांचा शिलालेख, दीनदार बुत शिकन, अर्थात मूर्ती फोडणारा। आता तो काही देवीची मूर्ती फोडणार? तो काहीही करू शकतो, अफजल खान आहे तो। नाही नाही, खान तसं करणार नाही, आपण त्याच्या सोबत आहोत।
तो कशा आपल्या श्रद्धा पायदळी तुडवेल? तुडवल्या तर खानानं खरंच मूर्त्या फोडायला सुरुवात केली तर फौजेतलं मराठा सैन्य जर बिथरलं ना तर त्यांना आवरणं मोठं मुश्किल होऊन जाईल. अरे ये पिलाजी नारबा तुकाजी, अरे लवकर या. आता आपलं काम सुरू. अरे कसला कालवा चाललाय? कालवा नाही, झोपेत गड खोतो. तुळजापूरची आई भवानी सपनात आली. अरे काय म्हणतोस? देवी सपनात? वय लय चिडलेली होती. डोळासं इंगळीवाणी लालसर झालेलं, हातात खडग, करा करा दात खात मुणकी उडत होती आपल्या सगळ्यांची. समधीकडे मुणक्यांची रास. माझं मुडकं मारायला आली. मी म्हणलं नको आई. ओरडून काडकन उठलो तर तलवारीला कुकू लागलं होतं. हे बघा कुकू. माझ्या बी तलवारीला कुकू, माझ्या बी कटारीला कुकू. हा काहीतरी वेगळा दृष्टांत दिसतोय. याला दृष्टांत म्हणायचा का कोप? कोपच. बरोबर बोलला मारता. देवीला तिच्या इलाक्यात आलेलं आवडलेलं नाही. कसं आवडल? तिचा मुलूक अपवित्र होणार नाही का? वय तिने आपला समजांना जागा केलंय. पण आता काय करायचं? काय करायचं म्हणजे? आपल्या सरदारांना सांगून आपला तळ हलवायचा. वय वय नाही तर आपलाच महिषासूर व्हायचा आणि आपल्यावरच फटकीचा रोग यायचा. लेकिन अब्बू, हम ये सीधा रास्ता छोड़ के सोलापुर क्यों आए हैं? सोलापुर नहीं, हम तुलजापुर जा रहे हैं। वहां क्यों? वहां तो सिवा नहीं है। सिवा नहीं, लेकिन सिवा की माँ है। जीजाबाई? नहीं। भवानी, तुलजापुर की भवानी। तुम्हें जवान उसे खान, तुम तुलजापुर में ऐसी लूट मार करो कि देखने वाले की आंखें सफेद हो जाए। शहर को ऐसे तहस नहस करो कि आने वाली 7 पीढ़ियां डरनी चाहिए। जी खान साहब, लोग सोचेंगे क्या था, क्या हो गया। खान साहब आओ। आप सब एक साथ? क्या बात है? क्या हुआ कृष्णा जी? काही नाही, आपण सरळ रस्ता सोडून थेट सोलापुरात आलो. तो क्या हुआ? काय नाही, मराठा सैनिक बिथरले. त्यांच्या मनात शंका आहे. वहम? वहम? कैसा वहम? साफ साफ कहिए कृष्णा जी, क्या माजरा है? खान साहेब, मराठा सैन्यांचं असं म्हणणं आहे की तुळजापूर हे सर्वांचं श्रद्धास्थान आहे. तिथे काही अभद्र तर होणार नाही ना, अशा शंका येत आहेत मनात. क्या बकते हो? हम है शोलापुर में और तुम तुलजापुर के बारे में सोचने में मजबूर क्यों हो? सैनिकांमध्ये कोणाला तरी दृष्टांत झाला आहे देवीचा. नाही, मी त्यांना समजावून सांगितलंय की बाबांनो, ह्या सगळ्या अफवा आहेत. म्हटलं तुमच्या कानावर घालावं. देखो, ये आदिलशाही इलाका है, हम जहां चाहे जा सकते हैं. तरी पण थिएटर राजगडावर का नाही? देखो, हमें कोई जल्दबाजी नहीं, हम आराम से जाएंगे.
ताकतवर बनकर जाएंगे। सोने की मुहर, मानिक, मोती, सारा खजाना भरते भरते जाएंगे। तुम सब शांत रहो, किसी को सपना आया भागो मत, किसी को नींद में दर्शन हुए भागो मत। देखो एक बात समझना, ये जंग है, जंग में जंग ही खेली जाएगी। पूजा इबादत हमारा काम नहीं। तलवारें चलाओ, अशरफिया लूटो। आओ, आगे आओ। ये लो, उठाओ। मैं कहता हूं उठाओ और मारो। जोर से मारो। माय बाप, नका मारू, नका मारू. आमची समधीचा वार दिली तुम्हाला. तर लेकी बाळेच्या अंगावरचा दागिनं बी दिलं. और लेकी बाड़ी वो भी दे दो. सरदार, जो चाहिए वो ले लो. आमच्या जिजाऊ साहेब तुम्हाला माफ करणार नाहीत. आमचा शिवबारा जो वाघ आहे ते तो फडसा पडतील तुमचा, लक्षात ठेवा. अरे हाँ, उसी से मिलने जा रहे हैं हम. अरे वो बाहर आना चाहिए, इसीलिए ये सब कार्रवाई है. वो छुप कर बैठा है और तुम कहते हो चीरफाड़ करेगा हमारी, इस फाजल खान की. वाघ येईल, आमचा शिवबाराज आणि आई भवानी भी येईल. बस विश्वासराव, बस. तुम्ही जे सांगता आहात ते ऐकून असं वाटतं की उठावं आणि जळता पोत होऊन जावं आणि काढावी खानाची छावणी भाजून. असं वाटतंय ना वराज. अहो मग कशाची वाट बघताय तुम्ही? आम्ही बी येतो देवट्यांचा जाळ होऊन. चला. खान नेमका याच गोष्टीची वाट बघतोय. तुम्ही रागाच्या भरात कधी बाहेर पडाल याची. परंतु आऊसाहेब, हे अत्याचार, हे जुलूम यासाठीच तर आहेत. तुम्ही रागाच्या भरात मैदानात यावं, भावनेच्या भरात युद्ध करावं, हीच तर खानाची खेळी आहे. परंतु याला बळी पडणं योग्य नाही. पण मग आऊसाहेब आम्ही करावं तरी काय? हातावर हात धरून शांत बसावं? काही वेळ राजे, आणि खानाशी लढण्याची ही योग्य वेळ नाही. पण आऊसाहेब, खान ज्या पद्धतीनं येतोय ते सहन करण्या पलीकडचं आहे. कोणाला सहन होते राजे? परंतु एक लक्षात घ्या, खानाच्या तालावर आपण नाही नाचायचं. खान आपल्या तालावर नाचायला पाहिजे. पण आऊसाहेब त्याचा अंदाजच येत नाहीये. आणि त्यानं वाटही बदलली. बदलू द्या राजे. तुम्ही अशी परिस्थिती निर्माण करा की खान तुम्ही म्हणाल त्या वाटेनं आणि तुम्ही म्हणाल तेव्हाच यायला पाहिजे. आऊसाहेब, आम्ही तसंच करूही. पण या सगळ्या अत्याचाराच्या खबरा ऐकल्या की जीव तिळतिळ तुटतो आमचा. आमच्या गोरगरीब रयतेसाठी जीव कासावीस होतो. आऊसाहेब, खानाच्या फौजेत जे मराठा सरदार आहेत त्यांचं रक्त का खवळत नाही हे सगळं पाहून. ते आपले वैरी आहेत राजे. आहेत, मान्य आहे आऊसाहेब, आपले वैरी आहेत. परंतु ते आदिलशाही फौजेत आहेत म्हणून. पण मुळात आहेत तर मराठी. मग अवघा मराठी माणूस, अवघी रयत ही त्यांची नाही का? त्याच वेळी त्यांचं शौर्य म्यानबंद होतं का आऊसाहेब, का?
का म्हणजे? अरे काला उत्तर नसतं. बरोबर बाजी. अहो ही आदिलशाही आहे आणि तीच तुमची मायबाप आहे. हे बाकी अगदी खरं बोललात तुम्ही. त्योच बाप आणि तीच माय. आता हा फाजल खान अफजल खानाचं बेटा, त्याला उलट बोलायचं काय कारण आहे का? आता मारतोय ना 2 तडाखा, तर गप गुमान खायचं. फाजल खानासमोर उलट बोलतात, त्याच्या समोर त्या शिवाचं कौतिक. खरं सांगू का, धरबंध नाही या लोकांना. रास्त बोललात तुम्ही. निर्बंधच नाही या लोकांनी. अहो याच लोकांनी त्या शिवाजीला डोक्यावर चढवून ठेवलाय. म्हणून आधी ही माणसं ठेचली पाहिजे आणि मग त्या शिवाजीला. पण मी काय म्हणतो, माणसं मारणं बरोबर आहे, पुढे देवी भवानीला तकलीफ व्हायला नको. तुळजापूर आहे. तोच मनात सारखा सारखा विचार यायलाय. लवकरात लवकर जो सोलापूरचा तळ हलावा. हम चाहेंगे तभी हटेगी छावनी, तब तक जरा भी नहीं हिलेगी जब तक हम हुक्म न दे। जी खान साहब। देखिए, ये है भवानी। भवानी की मूर्त। तेरे जो बंदे हैं ना, मराठा सरदार बड़े ही चालाक है, मानना पड़ेगा। मतलब अब्बू? हम भवानी के साथ बात कर रहे हैं और भवानी भी जानती है। जैसे ही छावनी शोलापुर लगी तो वो बंदे तुम्हारे तुलजापुर के बारे में फिक्र करने लगे। क्या होगा तुलजापुर में, क्या होगा भवानी का? शायद उन्हें इस बात का अंदाजा आ गया है। तुम ही हो ना जो किसी के सपने में गई थी? हा? इतनी डरती हो मुझसे? तो हुजूर ने क्या सोचा है? ये सोचा है हम शोलापुर आए, ये हमारी पहली चाल। यहाँ के लोगों को लहूलुहान किया, जुल्म की इंतहा पार कर दी। ये है हमारी दूसरी चाल। और तीसरी चाल? तीसरी चाल देखो, भवानी कांपने लगी। देखो देखो। मुझसे तीसरी चाल होगी। आने वाली अमावस को हम तुलजापुर की भवानी को उठाएंगे, उसे खींचकर बाहर निकालेंगे, घसीटते हुए चौराहे पर लेकर आएंगे और उन्हें टुकड़ों टुकड़ों में तब्दील कर देंगे। एक बुत, एक भवानी, तहस नहस कर देंगे। खान आमुष्याला मूर्ती फोडणार आहे। अमावस्येच्या दिवशी तुळजा भवानीची मूर्ती फोडायला निघालायस, पण आता तूच फुटशील अफजल खान। तुझ्या मस्तीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतील, तुझा गर्व छिन्न विछिन्न होईल। जेव्हा तू तुळजापूरच्या मंदिराच्या दारात उभा असशील तेव्हा तिथलं कल्लोळ तीर्थ हलकल्लोळ माजवण्यासाठी आसुसलेलं असेल। आई भवानीच्या प्रांगणातलं धगधगतं होमकुंड तुझी हवी घेण्यासाठी उतावीळ असेल। तुला ती मूर्ती वाटते, पण ती महिषासूर मर्दिनी आहे, महिषासूर मर्दिनी। तिचा डावा पाय भूमीवर आहे आणि उजव्या पायानं तिनं महिषासुराला दाबलेला आहे, आणि तो महिषासूर तूच आहेस अफजल खान।
तू बघच, तुला असा झुलवतो की वाटेत हेलपाटे खाऊन आडवा होशील तू. इथून पुढं तू कसं वागायचं, काय करायचं हे तू नाही, आम्ही ठरवू. आई भवानीच्या नजरेनं पेटलेले फर्रार ते पोत ठरवतील.